जय श्री गणेशाय नमः। अविघ्नमस्तु। आई कुलस्वामिनी माते की जय। जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना। श्री स्वामी समर्थ महाराज। नमस्कार स्वामी भक्त हो। श्री स्वामी समर्थ महाराज यांचे एक भक्त गोपाळ बुवा केळकर उर्फ श्री प्रीतीनंद स्वामी कुमार यांनी शके 1818 मध्ये श्री स्वामी समर्थांचे चरित्र म्हणजे बखर लिहिले आहे। ते स्वामी महाराज यांच्या जवळ असताना त्यांनी समक्ष पाहिलेल्या, तेथील सेवकांनी सांगितलेल्या तसेच ऐकलेल्या समर्थांच्या लीला त्यांनी मोडी लिपीत लिहिल्या आणि 1975 मध्ये ही बखर प्रकाशित होऊन प्रसिद्ध झाली। आजपासून आपण ही बखर ऐकणार आहोत। सादर करीत आहेत सोनलताई। नमस्कार। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ बखर कथा। कथा 144। स्वामी सुतांची गोष्ट। गोविंदराव मुंबईस आल्यावर त्यांनी तीर्थयात्रेबद्दल मौंदे केले। त्यात लक्ष्मण विनायक पंडित म्हणून एक ब्राह्मण होता। त्या अक्कलकोटाची गोष्ट ऐकून आश्चर्य वाटले। लक्ष्मणरावाने पूर्वी काही गवताचा व्यापार केला होता। त्यात त्याला काही कर्ज झाले। त्या चिंतेत तो होताच। त्याने ही गोष्ट ऐकताच तेथे नवस केला की माझे कर्ज जर 8 दिवसात फिटले तर आपण अक्कलकोटास जाऊन श्री समर्थांचे दास होऊ। गोविंदरावांनी सांगितले की तुमच्या निश्चयाप्रमाणे तुमचे कार्य खचित होईल। हे ऐकून ब्राह्मणाने शकून गाठ बांधली। 7 दिवस झाले, परंतु कर्ज फिटण्याची चिन्हे काही दिसेनात। पंडितांनी आपल्या नशिबास दोष दिला। आपल्या नशिबास श्री स्वामी समर्थ तरी काय करतील असो। एक हरिभाऊ म्हणून जातीचे मराठे म्युनिसिपालिटीमध्ये नोकर होते। ते व दुसरा गजानन श्रीधर क्षत्री असे दोघे 8व्या दिवशी प्रातकाळी पंडिताकडे गेले आणि पंडितास त्यांनी सांगितले, आपण दोघांनी मिळून एक व्यापार केला असून तो अंगावर आला आहे। त्यात तोटा पुष्कळ जाणार व दोघांचे दिवाळे निघणार आणि अशा प्रसंगाने नोकरी जाणार। करिता आम्ही तुमच्याकडे आलो आहोत। तुम्ही आमचे स्नेही आहात। करिता तुम्ही आम्हाबरोबर येऊन दुकानावर आमच्याबद्दलची सही द्या। त्यात जो तोटा येईल त्याची रक्कम आणि मागच्या तुमच्या कर्जाची रक्कम असे मिळून तुम्ही लहा घ्या म्हणजे झाले। लहा घेण्यास आम्ही मदत करू। मग पंडिताने ही गोष्ट मान्य करून तो त्याचबरोबर पेढीवर गेला आणि त्याची हमी घेतली। 3 दिवसांनी या दोघांबद्दलचा पैसा आपण भरून देऊ अशी सही केली आणि हे तिघेही घराला आले आणि लहा घेण्याची तजवीज चालवली। गिरिधीरीलाल नावाच्या पेढीवरून ईश्वर्या नावाचा मारवाडी 8व्या दिवशी 4 वाजता पंडिताच्या घरी येऊन चौकशी करू लागला। पंडित त्याला पाहून तोंड चुकवाचुकवी करू लागला। 2-3 खेपा मारवाड्याने घातल्या, परंतु गाठ पडली नाही।
मग म्युन्सिपालिटी ऑफिसात जाऊन हरिभाऊस मारवाड्याने सांगितले, अफूचे व्यापारात 2000 रुपये नवीन सही करणारा पंडित यांच्या नावावर आले आहेत. ते घेण्यास त्यास बोलविण्यास गेलो, परंतु तो भेटला नाही. करिता तुमच्याकडे आलो असे सांगताच त्या तिघांनी पंडित यांच्याकडे येऊन त्या सर्व हकीकत सांगून पेढीवर जाऊन त्याला 2000 रुपये आणून दिले. मग काय विचारता, त्यांचा आनंद गगनात मावेना. नंतर त्या तिघांनी असा निश्चय केला की यातील रक्कम अक्कलकोटास जाऊन आल्याशिवाय खर्च करावयाची नाही, आणि आपण नवस केला व नवसाप्रमाणे आपल्याला 8 दिवसांच्या मुदतीत 2000 रुपये मिळाले. हाच त्याचा अनुभव, असे पंडिताने त्या दोघांसही सांगितले. करिता तिघांचा निश्चय अक्कलकोटास जाण्याचा झाला. हरिभाऊ व क्षत्री यांनी 15 दिवसांची रजा काढून हे त्रिवर्ग अक्कलकोटास गेले. श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन हात जोडून ते उभे राहिले. तो महाराज म्हणाले, व्यापार केला तोटा आला, मला नवस केला 2000 रुपये नफा झाला. हे ऐकून त्या तिघांनाही आश्चर्य वाटले आणि ती आनंदमूर्ती पाहून परम समाधान वाटले. रात्री तिघांचे कपडे चोरीस गेले. पुष्कळ तपास केला पण पत्ता लागेना. सकाळी श्रींकडे येऊन समर्थांजवळ फिर्याद केली. ते ऐकून महाराज म्हणाले, सुंठी वाचून खोकला गेला. मग तिघांपैकी गजानन यास डोईस धोतर बांधावयास सांगितले. पंडितास रुमाल बांधण्याची आज्ञा झाली व हरिभाऊस हातास धरून पुढे ओढून महाराजांनी आपल्या जवळ घेतले व म्हणाले, तू आपल्या कुळावर पाणी सोड आणि माझा सूत हो. नफ्यापैकी 300 रुपये तिघांनी आणले होते. त्या पैशाचे सफेद घेऊन ये, अशी हरिभाऊंस आज्ञा झाली. हरिभाऊंना स्वामींच्या या बोलण्याचा अर्थ कळेना. तेव्हा त्यांनी प्रश्न केला, महाराज, सफेद म्हणजे काय? मग श्रींनी आपले पाय पुढे केले. तेव्हा हरिभाऊच्या लक्षात आले की पादुक्या असाव्यात. मुंबईहून त्यांनी काही फळे आणली होती. ती श्रींपुढे ठेवली. पंडिताच्या मनात असे आले की 1 केळे आपण श्री समर्थांस भरवावे, म्हणून साल काढून ते महाराजांपुढे ठेवले. तेव्हा महाराज क्रोधायमान होऊन म्हणाले, तेरे को ढाशी लगी है, उस वास्ते कुएं के आड़ होके तुम जाओ और वो खाओ. लोकांनी त्यास सांगितले की तुमच्यावर स्वामी महाराजांचा प्रसाद झाला. तिघेही आज्ञा घेऊन मुंबईस परतले. हरिभाऊंनी त्यातील 200 रुपये घेऊन त्याच्या चांदीच्या पादुका बनविल्या. त्या पादुकांवर वेलबुट्टी वगैरे नक्षी काढून घेतली. पुढे हरिभाऊंस चाकरीचा कंटाळा येऊ लागला. नंतर 15 दिवशी पुन्हा हरिभाऊ आपल्या मित्रासह अक्कलकोटास गेले. हरिभाऊंस आपल्यावर श्री समर्थांचा अनुग्रह केव्हा होईल असा ध्यास रात्रंदिवस लागला. पुढे अक्कलकोटास येऊन श्रींचे दर्शन घेऊन ते उभे राहिले. तो हरिभाऊस हा श्लोक सांगितला, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्देव परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः.
गजाननास आकाशात पतित तोयम यता गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारम केशवम प्रति गच्छति. हा श्लोक सांगितला आणि लक्ष्मण पंडितास इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवः हे वचन सांगितले. असे तिघांस स्वामी महाराजांनी 3 श्लोक दिले. हरिभाऊंनी चांदीच्या पादुका महाराजांपुढे ठेवल्या. त्या महाराजांनी लगेचच आपल्या पायात घातल्या. सतत 14 दिवस महाराजांनी पादुका आपल्याजवळ ठेवल्या होत्या व ते त्या नित्य मोठ्या प्रेमाने पायात घालीत. या चांदीच्या पादुका आपणास मिळाव्या म्हणून सेवेकरी लोकांनी बहुत खटपट केली, परंतु स्वामी महाराजांनी त्या कोणास दिल्या नाहीत. समर्थ म्हणत, हे माझे आत्मलिंग आहे, ते मी कोणास देणार नाही. पुढे 14व्या दिवशी हरिभाऊ दर्शनास गेले असता त्यास आपणाजवळ ओढून ते म्हणाले, तू माझा सूत हो. तू आपला धंदा रोजगार सोडून बंदर किनाऱ्यावर जाऊन मोठा किल्ला बांधून ध्वजा उभी कर. मग त्या पादुका महाराजांनी आपल्या हातास, पायास, तोंडास वगैरे सर्व अवयवांस लावून हरिभाऊस हात जोडून उभे राहण्यास सांगितले व पादुका मस्तकावर घेण्यास सांगितले. मग काय विचारावे. हरिभाऊंचा आनंद त्रिभुवनात मावेना. ते आनंदाने नाचू लागले. श्री स्वामी समर्थ यांच्या नावाचा जयघोष करू लागले. आणि बिऱ्हाडी आले. ते बिऱ्हाडी परतले त्याच रात्री हरिभाऊंना अनुग्रह झाला. त्या रात्री श्री स्वामी गावाबाहेर पिंपळाचे झाड आहे तेथे वस्तीस होते. हरिभाऊ वगैरे मंडळी तेथे जाऊन महाराजा सानिध्य राहिली. अर्धरात्र गेल्यावर सर्व मंडळी निजलेली असता महाराज एकटेच उभे राहिले व हातात काठी घेऊन ते झाडाकडे पाहून म्हणाले, तू साले यहाँ से निकल जा, नीचे हमारे बाल गोपाल सोए है. याप्रमाणे 3 वेळा स्वामी बोलले. मग त्यांनी ती काठी उगारली आणि त्याचबरोबर ते झाड खळखळ हलले आणि त्यातून मशालीचे उजेडाप्रमाणे प्रज्वलित गोळा निघून गेल्यासारखे दिसले. हरिभाऊंनी व पंडितांनी गुपचूप निजल्या ठिकाणाहून हे सारे पाहिले. काही वेळ गेल्यावर हरिभाऊ हळूच उठून श्री स्वामी सानिध्य जाऊन त्यांचे पाय रगडण्यास लागले. त्यावेळी श्रींच्या व हरिभाऊंच्या गुह्य गोष्टी बराच वेळ चालल्या होत्या. शेवटी आपली छाटी व कपडे उशाखाली होते ते हरिभाऊंच्या अंगावर त्यांनी फेकून दिले आणि त्यास सांगितले, आपला संसार लुटून टाक. दुसरे दिवशी प्रातकाळी आत्मलिंग पादुका व महाराजांनी दिलेले कपडे परिधान करून हरिभाऊ मंडळींसह मुंबईस आले. मुंबईस आल्यावर त्यांनी प्रथम आपला संसार लुटविण्याचे काम केले. धन्य त्या गुरु शिष्यांची. सद्गुरूने मस्तकावर हात ठेवल्याबरोबर काम क्रोधाती षडरिपू क्षीण होऊन कडकडीत वैराग्य झाले. ही काही सामान्य गोष्ट नाही. हरिभाऊ घरचे श्रीमंत. त्यांचे जवळ दागदागिने, गाई म्हशी वगैरे गुरेही होती. भरपूर शेतीवाडी, व्यापार होता, नोकरी होती. ते सारे काही त्यांनी ब्राह्मणास बोलावून सर्व संकल्प करून आपल्या समक्ष त्यांनी आपली ही सारी चीज वस्तू लुटविली. धन्य हरिभाऊंच्या वैराग्याची. उगीच साधूपणाचे सोंग
आणता येत नाही. हरिभाऊंच्या कुटुंबाचे नाव ताराबाई. तिचे अंगावर सोन्याचे तोडे 60 तोळ्यांचे, बांगड्या वजन 24 तोळे, 18 पुतळ्यांचे गाठले आणि ठुशी असे वगैरे दागदागिने मोठमोठे होते. एकाकडेच सर्व जातील म्हणून हरिभाऊंचे मित्रांनी ते दागिने विकून मिळणारे रुपये ब्राह्मणास वाटून दिले. ताराबाईने रडून रडून डोळे सुजविले व आपणास थोडे तरी दागिने असावेत म्हणून फारच विनवणी केली. परंतु हरिभाऊस सुवर्ण लोहासमान वाटू लागले. ताराबाईचे अंगावरील मणी मंगळसूत्रही त्यांनी राहू दिले नाही. सर्व काही लुटवले. आपण भगवी वस्त्रे धारण करून ताराबाईस एक पांढरे पातळ नेसण्यास दिले. हरिभाऊ निव्वळ बैरागी बनले. त्यांनी विणा गळ्यात घातला आणि तो 3 वर्ष काढला नाही. ते प्रेमळ भजन करीत असत. ते भजनास उभे राहिले म्हणजे त्यांना देहभान राहत नसे. रोज ते भजनात नवे नवे अभंग करीत. ताराबाईचे मंगळसूत्रही गेले म्हणून ती स्वामीसुतांस फार ताप देत असे. रात्रंदिवस तंटा करी. मात्र स्वामीसूत त्याबद्दल काही खेद न करता तुकाराम बुवांप्रमाणे जो जो बायको शिव्या देई तो जास्त हसत. ताराबाईस उद्देशून त्यांनी उपदेश केला तो असा: तारके आता हेची करी, हाती घ्यावी ही तंबुरी. स्वामी रायांचे गायन, करी चरणी ठेवूनी मन. धन्य तुची होसी जगी, भज भज माझा योगी. स्वामी रायाच्या नौबती, तुची पाहशील आधी. त्या सांगतील गावोगाव, माझ्या बापाचे ते नाव. स्वामी सूत म्हणे तारके, स्वामी नाव घ्यावे सुखे. प्रथम स्वामीसुतांचा मठ कामाठीपुऱ्यात होता. स्वामीसुतांच्या पूर्ण भक्तीमुळे व वैराग्यामुळे या मठाची उत्तरोत्तर फारच भरभराट होऊ लागली. पारशी, प्रभू, सोनार, पांचकळशी, वाणी वगैरे सर्व जाती धर्माचे लोक येऊन समर्थांची भक्ती करू लागले. त्यात मठात येणाऱ्यांपैकी चिमाबाई वेलवाली नावाच्या एका सेवेकरणीने कांदेवाडीत आपल्या चाळीत स्वामीसुतांस आणले. तेथे शेकडो लोक दर्शनास नित्य येऊ लागले. अक्कलकोटास श्री स्वामी समर्थांचे दर्शनास भक्तजन गेले असता दर्या किनाऱ्यावर जाण्यासाठी त्यांना आज्ञा होत असे. मुंबईचे मठात ती मंडळी आली म्हणजे स्वामीसूत अक्कलकोटास घडलेल्या गोष्टींविषयी खुणा सांगत असत आणि त्यामुळे येणाऱ्या लोकांची श्रद्धा दिवसेंदिवस वाढत चालली. श्री स्वामीसुतांची योग्यता फारच वाढली. काही लोकांस मात्र हे सारे थोतांड वाटे. ते मठात येऊन छळ करीत आणि स्वामीसूत हास्यमुखाने अभंगाद्वारे त्यांस स्वामी भक्तीचा उपदेश करीत. अशी उत्तरे देऊन त्यांचे मन समर्थांकडे वळवित असत. बाबा शेनवाई, गोविंदपंत केतकर, बाबा सिकाका, हरिश्चंद्र वगैरे बहुत लोकांस समर्थांची दीक्षा देऊन त्यांनी स्वामी भक्तीस लावले. नरसोजी पारशी यांचे डोळे गेले असता स्वामीसुतांनी त्यांना डोळे दिले. त्या योगाने बरेच पारशी लोक मुंबईच्या मठात येत असत. नाना सोहोनी हा नास्तिक होता, परंतु स्वामीसुतांनी त्याला शुद्धीवर आणून पादुका देऊन रत्नागिरीस पाठवले. त्या पादुका हल्ली रत्नागिरीजवळ नाखरे या गावी आहेत.
स्वामीसुतांना वैराग्य झाले. त्यावेळी त्यांचे वय 25 वर्षांचे होते. त्यांची मातोश्री काकूबाई या नावाची. त्यावेळी ती कोकणात होती. तिला हे वर्तमान कळताच ती रडत रडत मुंबईस आली व आपले काही आप्त मंडळींस घेऊन स्वामीसुतांस ती उपदेश करू लागली. आता तरी शुद्धीवर येऊन संसाराचे मार्गास लाग. वेडेचार केलेस आणि आता इतके पुरे. हे भिकेचे डोहाळे चांगले नाहीत वगैरे पुष्कळ रीतीने तिने स्वामीसुतांस सांगितले. पण ते सारे व्यर्थ गेले. ब्रह्मानंदी लागली टाळी, कोण देहाते सांभाळी. याप्रमाणे हरिभाऊंची स्थिती झाली. काकूबाईला वाटले यास कोणीतरी चेटूक करून वेड लावले आहे. त्यावेळेस श्री देव मामलेदार हे सटाण्यास होते. मग काकूबाईंनी तिथे जाऊन आपला मुलगा शुद्धीवर येईल अशी कृपा करावी म्हणून त्यांची प्रार्थना केली. परंतु देव मामलेदार यांनी त्यांना सांगितले, हरिभाऊस जबर भूत लागले आहे. ते कोणा देवाच्याने अगर मंत्राने निघावयाचे नाही. हे ऐकून काकूबाई निराश होऊन मुंबईस परत आली. कथा 145. स्वामीसुतांचे मुंबईतील वास्तव्य. स्वामीसुतांनी प्रथम उत्साह शके 1792 चैत्र मासी सुरू केला. शके 1791 कार्तिक मासात नाना जोशी म्हणून नगरचे राहणारे काही कामाकरिता मुंबईस आले होते. नाना स्वतः जिज्ञासू आणि त्यामुळे त्यांनी कोणी श्री स्वामी समर्थांचा शिष्य कामाठीपुऱ्यात आला आहे हे ऐकल्यावरून ते कामाठीपुऱ्यात दर्शनाकरिता गेले. तेथे जाताच स्वामीसूत त्यांस म्हणाले, नाना जोशी नगरकर ते तुम्हीच काय? हे ऐकून नानास मोठे आश्चर्य वाटले. नानांची व स्वामीसुतांची पूर्वी कधीच ओळख नव्हती. नानांनी सद्गतीत अंतकरणाने स्वामीसुतांच्या पायांवर डोके ठेवले व त्या दिवसापासून नाना स्वामीसुतांबरोबर राहिले व त्यांनी त्यांचा अनुग्रह वगैरे घेतला. स्वामीसुतांनी शके 1793 चैत्र मासाचा उत्साह अक्कलकोटास प्रथम केला. तेव्हा तेथील सेवेकरी त्यांची थट्टा करू लागले. शिवूबाई भुजंगा यांनी श्रींस विचारले की स्वामीसूत हे काय करीत आहेत? यावर समर्थांनी उत्तर दिले, हा आमच्या लग्नाचा उत्साह आहे. त्यावेळेस स्वामीसूत जे अभंग म्हणीत त्याप्रमाणे स्वामी महाराज गोट्या खेळणे वगैरे लीला स्वतः करून दाखवित. स्वामीसूत हे मोठे प्रेमळ अंतकरणाचे होते. ते भजन करू लागले म्हणजे ऐकण्यास शेकडो लोक जमत. एक दिवस मुरलीधराचे देवळात भजन चालले असून पुष्कळ मंडळी जमा झाली होती. पूर्वेकडील धर्मशाळेच्या 3 खणांची भिंत अगदी तोलली होती. भजन आटोपून मंडळी बाहेर पडत आहेत तोच धर्मशाळा एकदम पडली. श्रींच्या भजनात श्रींनी विघ्न येऊ दिले नाही. एक वेळ श्री स्वामीसूत अक्कलकोटास आले असता महाराज राजवाड्यात होते म्हणून दर्शन कोणासही होत नसे. मग राजवाड्यापुढे जाऊन स्वामीसुतांनी जो नमस्कार घातला तो 3 दिवसपर्यंत ते उठले नाहीत. मग जेवणखाण वगैरे कसचे. चौथे दिवशी जशी आई मुलाकडे किंवा डोंगरातून गाय वासराकडे धावत येते त्याप्रमाणे श्री स्वामी समर्थ
कळवळून धावत बाहेर आले आणि स्वामीसुतांस उठवून ते राजवाड्यात घेऊन गेले. राजवाड्यात पुरुषांस जाण्याची परवानगी नसे. असो, त्या दिवसापासून स्वामीसुतांस वाड्यात जाण्याची परवानगी मिळाली. खरे प्रेम असल्यावर कृपा कुठून आणावी लागते? श्री स्वामी समर्थांजवळ स्वामीसुतांनी राजवाड्यात म्हटलेला अभंग तो असा: माझी माता तुमचे घरी, म्हणून मी हो आलो द्वारी. आम्हा नको तुमचे काही, स्वामी चरण दावा बाई. स्वामी चरणांचे रज, देऊन तृप्त करा मज. माझी माया आहे आत, मज दाखवा ती त्वरित. माय सोडून या बाळ, कैसा घालवील काळ. आम्ही जाऊन या आत, तुमचे काही नाही नेत. प्रेम पान्हा देऊनी सोडा, गात येऊ हो पवाडा. स्वामी सूत म्हणे आई, बाळा भेटवावे बाई. कथा 146. द्वारकानाथ वकिलास पुत्रप्राप्ती. एके दिवशी समर्थांची स्वारी गावाबाहेर खाजा पिराच्या दर्ग्यापुढे चिंचेच्या झाडाजवळ ओट्यावर होती. रात्री 9 वाजण्याचे सुमारास मुंबईतील द्वारकानाथ वकील कुटुंबासह दर्शनास आले. त्यांनी महाराजांपुढे कापराच्या वड्यांच्या वड्या लावल्या. महाराज पलंगावर निजले होते. ते उठून रागाने वकिलास म्हणाले, बेटा मागने को आया है, हमारे हनुमान अंधेरे में बैठे हैं, उनके तरफ देखता नहीं. याचा अर्थ वकिलास न कळल्यामुळे वकील श्रींचे मुखाकडे पाहू लागला. तेव्हा महाराज पुन्हा म्हणाले, मुरलीधर के देवल में हमारा हनुमान अंधेरे में है. हे ऐकून भुजंगा मुरलीधराचे देवळात गेला व पाहतो तो तेथे स्वामीसूत अंधारात बसले आहेत असे त्याला दिसले. ते पाहून भुजंगा महाराजांकडे परत आला व वकिलास म्हणाला, तुम्ही मुरलीधराचे देवळात स्वामीसुतांपुढे दिवे लावा, म्हणजे तुमच्यावर महाराज कृपा करतील. याप्रमाणे मुरलीधराचे देवळात वकिलांनी जाऊन दिवे लावले आणि मोठी आरास केली आणि ते महाराजांकडे परत आले. त्यांना श्रींनी चणे आणण्यास सांगितले. वकिलांनी चणे आणून श्रींपुढे ठेवले. महाराज 1 तासभर चणे खेळून त्यातील प्रसाद त्यांनी वकिलास दिला आणि नंतर थोड्याच दिवसात वकिलास मुलगा झाला. अशा प्रकारे स्वामी कृपेने द्वारकानाथ वकिलास पुत्रप्राप्ती झाली. कथा 147. स्वामीसुतांची अवतार समाप्ती. महाराज स्वामीसुतांस चंदूलाल म्हणत. पुष्कळ लोकांस मनोकामना सिद्ध्यर्थ दर्या किनाऱ्यावर जा, म्हणजे मुंबईस स्वामीसुतांकडे जाण्यास स्वामी आज्ञा देत असत. तेथे समर्थांचे कृपादृष्टीने त्यांचे हेतू पूर्णही होत असत. याप्रमाणे सुमारे 4 वर्ष स्वामीसुतांची भरभराट झाली. श्री समर्थांचे भक्तीस त्यांनी हजारो लोक लाविले. एक वेळ स्वामीसूत अक्कलकोटास गेले असता महाराजांनी बोलता बोलता आपण लवकर अवतार संपविणार आणि पुढे तू माझा ध्वज उभारावास अशी सूचना स्वामीसुतांस केली. हे ऐकून स्वामीसुतांस अत्यंत वाईट वाटले व बापाचे आधीच आपण प्रयाण करावे
असा त्यांनी निश्चय केला. श्रावण महिन्यात त्यांची प्रकृती बिघडली. श्री स्वामी समर्थांनी त्यास अक्कलकोटास येण्याविषयी सूचना केली. शिवबाईस मुद्दाम आणावयास पाठवले, परंतु सूत आले नाहीत. नंतर श्रीपाद भट आणि कृष्णप्पा यांस पाठवले व शेवटी देवजी माडी यांना पाठवले व बांधून तरी घेऊन ये अशी स्वामींची आज्ञा झाली. परंतु स्वामी सूत काही आले नाहीत. महाराजांनी मग निरोप पाठवला, तोफ भरून ठेवली आहे, आला नाहीस तर बरे, नाही तर ती झोपडी उडवून लावतो. याचा अर्थ असा होता की स्वामींनी तयारी करून ठेवली आहे. स्वामीसूत आला तर त्याचे कल्याण, नाही तर काही सांगता येत नाही असा उघडच होता. परंतु स्वामीसूत मरणाला घाबरले नाहीत. त्यांनी यावे अशी स्वामी महाराजांची फार इच्छा होती. कोणी त्यास पेटीत घालून आणा, अगर वाटेल त्या रीतीने आणा असे म्हणून स्वामीसूतांबद्दल स्वामी महाराज जवळच्या लोकांना सांगत असत. ज्या ईश्वर नियमित गोष्टी ज्या व्हावयाच्याच त्या होणारच. श्रावण वंद्य प्रतिपदेस त्यांनी म्हणजे स्वामीसूतांनी आपला देह विसर्जन केला. त्यांच्या भक्तमंडळीस किती दुःख झाले असेल हे सांगायला नको. कथा 148. स्वामीसूतांच्या मातोश्रीचे सांत्वन. स्वामीसूतास देवाज्ञा झाल्याबद्दलची तार अक्कलकोटास आली. महाराजांपुढे तारेचे पाकिट ठेवले. महाराजांनी काकूबाईचे पुढे ठेवले. महाराज भांडारखान्यातच होते. त्या दिवशी महाराज विपरीत लीला दाखवित होते. पलंगावरून धाडकन अंग जमिनीवर टाकून कपाळाला हात लावून महाराज भुईवर बसले. मग तेथून ओसरीवर गेले. तेथून ओंडकऱ्यांचे वाड्यात गेले. तेव्हा ओंडकर स्वामी महाराजांस म्हणाले, महाराज स्नान करताना? होय असे म्हणून स्वामींनी स्नान केले, परंतु अंग पुसले नाही. आपल्या हातानेच भस्म घेऊन त्यांनी अंगास लावले, परंतु ते गंध लाविनात, आरती ओवाळून घेईनात. याप्रमाणे स्वामी महाराजांची चंचल वृत्ती त्या दिवशी होती. तार कोणी काकूबाईस वाचून दाखवली नाही, परंतु महाराजांच्या कृतीवरून तारेचा अर्थ उघडच सर्वांना कळला. काकूबाई फार शोक करू लागली. तिचे महाराजांनी बहुत समाधान केले. काकूस 10 दिवस सुतकी असता नेहमी घट्ट आवळून धरावे आणि तिचे बहुत प्रकारे समाधान करावे. काकूबाईने, महाराज तुमच्या पदरात मी स्वामीसूतास घातले, असे असता असे का झाले असे महाराजांना विचारले. यावर महाराजांनी उत्तर दिले, नाही ग, त्याला मोठ्या जागेवर पाठवला आहे, रडू नकोस, वगैरे अनेक प्रकारे अनेक समाधानाच्या गोष्टी स्वामी तिला सांगत असत. परंतु खरे मायेचे आतडे एक पडल्या कारणाने तिची समजूत होईना. याप्रमाणे प्रत्यक्ष परब्रह्ममूर्ती महाराज असून मनुष्यासारखे नाटक करून दाखवित. आजच्या कथा समाप्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद. ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल
तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर ह्या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.